गणेश श्रीदेव कुडाळेश्वर यांच्यासोबत आज श्रीदेव रामेश्वर यांना वंदन करून आम्ही आमच्या फुगड्याला सुरुवात करीत आहोत. सुस्वागतम रसिकजनांना स्वागतम, प्रिय भगिनींनो सुस्वागतम. मंडळी, फुगडी हा फक्त खेळ नाही तर आपल्या संस्कृतीचा वारसा आहे, आनंदाची साखळी आहे आणि स्त्री शक्तीचा जागर आहे. चला तर आपल्या गाण्यांच्या तालावर, हास्याच्या लहरीत आणि खेळाच्या या वातावरणात सारे मिळून रंगूया आमच्या फुगड्यांच्या रंगात. आता अजून जोशात येत आहोत पुढच्या फुगड्या. एका हाताची फुगडी मामा देतो फुगडी, लढ्याला नाही दोरा मामा आमचा दोरा. सरपंचांचे शिकणार आपल्या दोघांची छान फुगडी छान. फिरे बाई फिरे फिरायला फिरे आमची फिरे घर फिरे घर फिरे. फिरे बाई फिरे 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 आमचा रंगला घर फिरे घर फिरे. आमचा समुद्राची वाळू करणी जाळू करणी जाळू आम्ही मैत्रिणी चौकुला खेळू चौकुला खेळू. लव लव करतय केळीचं पान केळीचं पान. आपल्या दोघांची फुगडी छान फुगडी छान. आपल्या दोघांची फुगडी छान फुगडी छान. कानात आहेत माझ्या हिऱ्याची फुगडी हिऱ्याची फुगडी. पाहिले घालतात जन्माचं फुगडी जन्माचं फुगडी. श्रावणात पडतात सडकत सडे सडकत सडे. फुलपाखरू पाहत छान छान फुगडे छान छान फुगडे. फुलपाखरू पाहत छान छान फुगडे छान छान फुगडे. सूप कर कर फिरतय ग गोल गिरण्या खेळतय ग. सूप मात हलतीत ग तांदूळ घालते त्यात ग. गरगर गिरती पाठी गिरती गरगर गिरती पाठी गिरती गरगर गिरती तव्याची गिरती गरगर गिरती तव्याची गिरती. हरवली मांडली उड्याची गिरती उड्याची गिरती. बस फुगडी पाय लागली पायाची माती धरून गेली. सरका सरका काटा लागला जाऊन जाऊन काटा काढून जाऊन फिरले फिरवायला. घरात पडला शिंगाणा अक्काबाईचा कोंबडा आला माझ्या दारी. हळद लावून पिवळा केला बाशी घालून एवढा वेळ जुन्या मेल्याने नवस केला माझा खडकावरचं झुळझुळ पाणी, करवंटीचा नाद करीत आपल्या भरधण्याच्या कर्तृत्वाचे वर्णन ऐकूया या पुढच्या फुगडीतून. खडकावरचं झुळझुळ पाणी. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणीच बाई अडवलं. दारावरचा तीर माझा त्याने बाई अडवलं. पाणी अडवून रात सारं त्याने बाई अडवलं. दारावरचा भरधनी माझा त्याने घर बांधलं, नवं घर बांधलं. खडकावरचं झुळझुळ पाणी कुणीच बाई अडवलं. दारावरचा तीर माझा त्याने बाई अडवलं. पाणी अडवून रात सारं त्याने बाई अडवलं. दारावरचा भरधनी माझा त्याने घर बांधलं, नवं घर बांधलं, नवं घर बांधलं. लाट्या. स्त्रियांच्या जिव्हाळ्याचे स्वयंपाकघरातील लाटणे सुद्धा या भगिनींनी आमच्या खेळात आणले आहेत. पाहूया पुढची फुगडी लाट्या. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामा दिल्या मला सारंगी पेट्या बाई सारंगी पेट्या. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामा दिल्या मला नवरंगी पेट्या बाई नवरंगी पेट्या. एक सुरू दोन सुरू बेलाच्या झाडाखाली महादेवाचं महादेवाचं. सोमू गोमू सोमू गोमू म्हणत छोट्या सुनबाईंना आमच्या बरोबर खेळायला धाडा असा आग्रह करते त्या पुढच्या फुगडीतून. सोमू गोमू सोमू गोमू
पोहे बटाटे पोहे आपण खाल्लेच असतील नाही का? पण आम्ही मात्र तालासुरात तिखट मीठ मसाला आणि फोडणीचे पोहे आणले. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला? तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला? कचरा वेळी खायला. आज आहे शुक्रवार, मंगल हॉटेलला नमस्कार. तिखट मीठ मसाला, तिखट मीठ मसाला. धुणं. नदीवर जाऊन साड्या धुताना सगळ्यांबरोबर मौज मजा करतानाचा आनंद औरत. बघूया पुढच्या फुगडीतून धुणं. धू बाई धू, धुणं धू, सासू नटेच्या साड्या धू. धू बाई धू, धुणं धू, नणंद बाईच्या साड्या धू. धू धू. पिंगा. पिंगाबाई पिंगा म्हणत आमच्या भगिनी पहा बरं कशी एकमेकांच्या नात्यातील गोडी व्यक्त करते. पाहूया पुढची फुगडी पिंगा. पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा, माझा पिंगा घालत रिंगा, पिंगा ग पिंगा. माझा पिंगा घालत रिंगा, पिंगा ग पिंगा. फुगडी खेळ ग पिंगा. आलीस माझ्या संगा, फुगडी खेळ ग पिंगा. आलीस माझ्या संगा, पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा, पिंगाबाई पिंगा. धौम्य ऋषी. पारंपरिक फुगड्यांच्या या खेळात सुद्धा आपल्या पौराणिक कथा सांगितल्या जात असत बरं का. ऐकूया धौम्य ऋषींच्या आश्रमातील ही पुढील कथा. धौम्य ऋषी सांगत राम कथा पांडवा रामासंगे जानकी नांदताना कानडी. सोनियाचे सांबर आळणीच्या अंगणी, सीता म्हणे लाडकी मारयाला राघवा. धौम्य ऋषी सांगत असे रामकथा पांडवा, रामकथा पांडवा, रामकथा पांडवा. अडवळ घुम पडवळ घुम. पाहूया पुढील एक पारंपरिक फुगडीचा प्रकार अडवळ घुम पडवळ घुम. अडवळ घुम, पडवळ घुम, अडवळ घुम, पडवळ घुम. पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ, पाय कसा देऊ, नागिनीच्या पाणीवर दिवा कसा लावू, दिवा कसा लावू. अडवळ घुम पडवळ घुम, अडवळ घुम पडवळ घुम. किकीचं पान. एकमेकींना खुणावर किकीचं पान करतानाचे पाहूया ही पुढील फुगडी किकीचं पान. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू. आल्या ग बाई करणी, कापूस घ्यावं पिंजरणी. कापूस पडला सरकीचा, पाऊस पडला मोत्याचा. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू. किकीचं पान बाई किकी सागर मासा सू. दही वडा बटाटा वडा. चटकदार दही वडा आणि चमचमीत बटाटा वडा नुसता चाखायचा नसतो बरं का, तर तो असा पेलायचा सुद्धा असतो. पाहूया पुढची फुगडी दही वडा बटाटा वडा. दही वडा बटाटा वडा. दही वडा बटाटा वडा. गरमागरम मेदू वडा. गरमागरम मेदू वडा. दही वडा बटाटा वडा. होडी. वल्लवरे नाखवा वल्लव म्हणत होडी घालताना मासोळी कशी सुटकन जाते ते बघूया या पुढच्या फुगडीतून. वल्लवरे नखवा हो, वल्लवरे रामा. वल्लवरे नखवा हो, वल्लवरे रामा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. वल्लवरे नखवा हो, वल्लवरे रामा. वल्लवरे नखवा हो, वल्लवरे रामा. गाठोडं. सासूबाईंच्या भीतीने आपल्या चुकांचे गाठोडे कसे बरे टांगणीला लावूये ते पाहूया बरं पुढच्या फुगडीतून. आठवडं केलं, गाठोडं केलं, सासूच्या भीतीने सांगलीला ठेवलं. आता कसं करू बाई खुशीने नेलं. आता कसं करू बाई खुशीने नेलं. फेर अलीकडे ये. पाहूया एक पुढील सुंदरसा फेर अलीकडे ये. अलीकडे ये मला पलीकडे ये मांडुरंगा. हरिहर चंद्रभागा.
बालहट्ट आणि ते पुरवताना आईची होणारी दमछाक पाहूया या पुढच्या फुगडीमधून. आई मी येऊ का? रहाट आणि झोंबी. कोकणातील हिरव्यागार शेतावर बांधलेला रहाट आणि एकमेकांच्या साथीने पाणी काढताना आमच्या सख्या म्हणतात माझा रहाट ग साजणी, आणि सोबतच खेळत आहेत झोंबी. माझा रहाट ग साजणी, ओढून दोघी जणी. माझा रहाट ग साजणी, ओढून दोघी जणी. माझ्या रहाटाचा कसूर रहाट ओढीत होती सासू. माझ्या रहाटाचा कचरा रहाट ओढीत होता सासरा. माझा रहाट ग साजणी, ओढून दोघी जणी. दोन चार बैलांची लागली झोंबी हो लागली झोंबी. दोन चार बैलांची लागली झोंबी हो लागली झोंबी. तिथे माझी मासोळी हरवली हो हरवली. टाकल्या विणाला गवसली हो गवसली. दोन चार बैलांची लागली झोंबी हो लागली झोंबी. गोप आणि जिम्मा. कोकणचा राजा आंबा याला सुद्धा आम्ही आमच्या पुढच्या जिम्म्यामध्ये तालबद्ध करीत आहोत बरं का. पाहूया पुढची फुगडी गोप आणि जिम्मा. गोप विणूबाई गोप विणू, घरच्या रात्री गोप विणू. गोप विणूबाई गोप विणू, घरच्या रात्री गोप विणू. घरच्या घरे तोटाला करे, नखांसाठी म्हातारी करे. नेलीत नेली कटकट केली, उद्या म्हणाली की आजच नेली. गोप विणूबाई गोप विणू, घरच्या रात्री गोप विणू. आंबाची कटोर सकळतो, कोकणचा राजा बाई भीमा खेळतो. भीम गोरी भीम, कपाळाचा भीम, भीम गळा बदलून गोरी आल्या भीम. आंबाची कटोर सकळतो, कोकणचा राजा बाई भीमा खेळतो, भीमा खेळतो. साल्लम सारखी आणि सडूबाई सडू. नवीन सूनबाई आपल्या विसरभोळेपणाचा सुद्धा आनंद घेत म्हणतीये सडूबाई सडू आणि अगडकू. साल्लम सालकी तुझी माझी पालकी, रामाची जानकी अगडकू बाई अगडकू. गेले होते शेता विसरले कोयता, अगडकू बाई अगडकू. गेले होते माडी विसरले साडी, अगडकू बाई अगडकू. अगडकू बाई अगडकू, अगडकू बाई अगडकू. सडू बाई सडू, तांदूळ सडू, सडू बाई सडू, तांदूळ सडू. तांदूळ आमचे सडकाचे सडकाचे, जावई आमचे वेगळचे. नाच ग घुमा. नव्या नवरीला नाच ग घुमा असं म्हणत रिंगणात अडकून उखाणा घ्यायला लावणारा हा खेळ. पाहूया नाच ग घुमा. नाच ग घुमा, नाच ग घुमा. या गावचा त्या गावचा माई नाही आला, बहिणी नाही मला कशी मी नाचू. नाच ग घुमा. कशी मी नाचू. या गावचा त्या गावचा कासा नाही आला, नवरे नाही मला कशी मी नाचू. कशी मी नाचू, कशी मी नाचू. नाव घे नाव घे नाव घे. उन्हाळा पावसाळा हिवाळा तीन ऋतूंचा खेळ. शशांकरावांचं नाव घेऊन खेळते मंगळागौरीचे खेळ. घागर आणि झिम्माडा. ज्याप्रमाणे संगीताच्या कार्यक्रमाचा शेवट हा भैरवीने होतो, त्याचप्रमाणे फुगड्यांच्या कार्यक्रमाचा शेवट हा घागरी कुंकून आणि झिम्माड्याने केला जातो. पाहूया आजच्या खेळातील शेवटची फुगडी झिम्माडा. घागर घुमू दे रामा बाबा बाजू दे. हा हा हा. घागर घुमू दे तुझी जन्मा येऊ दे. ती खून मोठी होऊ दे, तिला सन्मानाने जगू
दुर्गा या देवींचे अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने नुसते नामस्मरण जरी केले तरीही दुःख पीडा भय आणि संकटांचा नाश होतो. भक्तांना सुख समाधान समृद्धी प्राप्त होते आणि म्हणूनच या मंगळागौरीच्या निमित्ताने देवीचा जागर करून शक्तीचे आदिशक्तीचे आणि सौभाग्याचे मागणे करूया. दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे मद अस्त्र दे मद शस्त्र दे मद ज्ञान दे मद प्राण दे उन्मत्त ही सिंहासने चिरकाढण्या सामर्थ्य दे निर्दाळण्या या दैत्य झुंबे अंबिके वरदान दे. दे अंबिके दे चंडिके दे शारदे वरदान दे. दे शारदे वरदान दे. दे शारदे वरदान दे. आज सोमेश्वर मंदिरामध्ये आम्हाला फुगडी घालण्याची संधी दिल्याबद्दल मी नवदुर्गा भगिनी